Hello students, welcome to tutoringcluster.com. So in this video, we are going to discuss MCQs on trigonometry. ट्रिग्नोमेट्रीचे जे MCQs आहेत मी दोन पार्ट मध्ये अपलोड करणार आहे. तर आज आपण पार्ट 1 मध्ये काही 15 to 17 एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत आणि सेम पार्ट 2 मध्ये पण 15 to 16 एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत. ओके, सो ऑलरेडी मी डिटर्मिनंट, मॅट्रायसेस आणि स्ट्रेट लाईन याची जी MCQs आहेत ते ऑलरेडी अपलोड केले. होप यू हॅव वॉच ऑल दोज व्हिडिओज. सो इट इज नॉट जस्ट सिंपल MCQ सिरीज. मी इथे काय फक्त क्वेश्चन आणि आन्सर असं काही डिस्कस करत नाहीये. प्रत्येक क्वेश्चनचा कॉन्सेप्ट, त्याचा कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, कशा पद्धतीने ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, हे सुद्धा मी इथे डिस्कस करतोय. राइट, सो इट इज नॉट जस्ट क्वेश्चन अँड आन्सर की लेट्स से या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन ए आहे, ऑप्शन बी आहे, या पद्धतीने ही काही MCQ सिरीज मी बनवलेली नाहीये. प्रत्येक क्वेश्चन मी डिटेल मध्ये डिस्कस करतोय, त्याच्यामुळे कृपया स्किप न करता कंप्लीट व्हिडिओ बघा. डेफिनेटली तुम्हाला याचं यूज होणार आहे एक्झाम मध्ये. राइट, सो लेट अस स्टार्ट विथ पार्ट 1 of unit number 2, that is trigonometry. Okay, so first question is angle between 0 to 90 degree lies in. Okay, options काय? Second quadrant, third quadrant, first or fourth quadrant. Okay, so quadrant angle म्हणजे काय हे समजून घेऊया. सो मी इथे x आणि y ही कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ करतोय. दिस इज x, y. आणि त्यानंतर मी इथे एक सर्कल ड्रॉ केलाय. राइट, तुम्हाला जर आठवत असेल या सर्कलला आपण काय म्हणतो? युनिट सर्कल असं म्हणतो. काय म्हणतो आपण? युनिट सर्कल. युनिट सर्कल म्हणजे काय? ज्याची रेडियस किती असते? 1 युनिट असते. 1 सेंटीमीटर, 1 mm, 1 मीटर, व्हॉट एव्हर इट इज. ओके, दिस इज व्हॉट? ओरिजिन. बरोबर आहे. सो हा जो पॉइंट असेल याला मी नेमिंग देऊया. लेट्स से A, B, C and D. बरोबर आहे. सो नेहमी अँगल मेजर करताना आपण कसे मेजर करतो? ते अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये. कसे मेजर करतो? अँटी क्लॉकवाइज डिरेक्शन मध्ये. सो हा काय झाला? 0 डिग्री, दिस इज 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री अँड 360 डिग्री. बरोबर आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट्स लक्षात घेऊयात. ए चा कोऑर्डिनेट किती येणार आहे? 1,0. बी चे कोऑर्डिनेट किती येणार आहे? 0,1. का बरं 1,0? हा युनिट सर्कल आहे, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे इट इज व्हॉट? 1 युनिट. सी चे कोऑर्डिनेट किती येणार आहे? -1,0. डी चे कोऑर्डिनेट किती येणार आहे? 0,-1. राइट, सो दिस इज व्हॉट? फर्स्ट क्वाड्रंट. दिस इज सेकंड क्वाड्रंट. This is third quadrant and this is what? Fourth quadrant. बरोबर आहे. सो 0 डिग्री, 90 डिग्री, 180, 270, 360 हे जे अँगल्स आहेत यांना आपण काय म्हणतो? क्वाड्रंट अँगल असं म्हणतो. काय म्हणतो? क्वाड्रंट अँगल. का बरं क्वाड्रंट अँगल असं म्हणतो? बिकॉज दे आर फॉर्मिंग दी क्वाड्रंट. किती क्वाड्रंट्स फॉर्म करताय? 4. सो व्हॉट इज क्वेश्चन? अँगल बिटवीन 0 and 90 डिग्री लाईज इन व्हॉट? बघा 0 डिग्री कुठे आहे? दिस इज 0 डिग्री, दिस इज 90 डिग्री. सो कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? फर्स्ट क्वाड्रंट. ओके, सो होप द कॉन्सेप्ट ऑफ युनिट सर्कल इज क्लिअर टू एव्हरीवन की अँगल्स कसे फॉर्म होत आहेत, कोऑर्डिनेट्स काय आहेत इंडिव्हिज्युअली पॉइंट्सचे. राईट, आणखी एक पॉइंट डिस्कस करूया. बघा तुम्ही या युनिट सर्कलवर कोणताही एखादा पॉइंट घेतला, त्याचे कोऑर्डिनेट्स किती असणार आहेत? x, y. सो हा जो x कोऑर्डिनेट आहे इट विल गिव्ह यू द व्हॅल्यू ऑफ कोसाइन फंक्शन, आणि हा जो y कोऑर्डिनेट आहे इट विल गिव्ह यू द व्हॅल्यू ऑफ साइन फंक्शन. आणि थीटा काय? फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज पॉइंट P. या P चे कोऑर्डिनेट काय आहेत? x, y.
तुम्ही OP जॉईन करू शकता अँड दिस अँगल इज व्हॉट थीटा. ओके, सो थीटा इज व्हॉट अँगल मेड विथ पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. बरोबर आहे. सो these are some basic part. Hope things are clear. Let us see the next question. ओके, सो जसे जे क्वेश्चन येतील त्या पद्धतीने आपण कॉन्सेप्ट पण डिस्कस करूया. ओके, सो कंपाऊंड अँगल फॉर्म्युला ऑफ साइन ए प्लस बी. ओके, बघा कंपाऊंड अँगल ए आणि बी हे जर अँगल्स असतील, इंडिव्हिज्युअल अँगल्स असतील, तर ए प्लस बी और ए मायनस बी यांना आपण काय म्हणतो, कंपाऊंड अँगल असं म्हणतो. बरोबर आहे. आपण हे डिस्कस केलेले ट्रिग्नोमेट्रीचे बेसिक जे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केले आहेत, अजूनही बघितले नसतील तर एकदा बघून घ्या. तर आपल्याला 4 फॉर्म्युलेज आहेत कंपाऊंड अँगलचे, राईट. ते आपल्याला लक्षात ठेवायचे रिलेटेड टू साइन अँड कॉस. बघा एकदा फॉर्म्युलेची रिव्हिजन करणार आहोत आपण. लक्ष द्या, सगळे फॉर्म्युलेज एकदा इथे रिवाइज करूयात. फर्स्ट इज कॉस ए प्लस बी. काय फॉर्म्युला याचा, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी, राईट. सेकंड फॉर्म्युला कॉस ए मायनस बी. काय फॉर्म्युला याचा, कॉस ए कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी, राईट. सो काय लक्षात ठेवायचंय, जेव्हा पण इथे कॉस ए प्लस बी किंवा कॉस ए मायनस बी, इथे जर प्लस असेल तर इथे काय येणार आहे, मायनस साइन. इथे जर ए मायनस बी आहे, मायनस साइन आहे, तर इथे काय येणार आहे, प्लस साइन आहे. ओके, आणि कॉस फंक्शन साठी कॉस कॉस साइन साइन या टाइपच्या टर्म्स येतात. नेक्स्ट थर्ड फॉर्म्युला डिस्कस करूयात, साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस cos A into sin B. Fourth formula, sin A minus B is equal to sin A into cos of B minus cos of A into sin of B. Right? So, जेव्हा पण इथे साइनचे फॉर्म्युले येणार आहे, मिडलला जे साइन असेल, इथे जर पॉझिटिव्ह असेल, प्लस असेल, तर इथे पण काय येतोय, प्लस येतोय. इथे जर मायनस साइन येते तर इथे पण काय येते, मायनस साइन येते, राईट. नेक्स्ट पुढचा फॉर्म्युला काय आहे, आठवतोय का, राईट. फिफ्थ फॉर्म्युला इट इज रिलेटेड टू टॅन ए प्लस बी. काय फॉर्म्युला आहे टॅन ए प्लस बी चा, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी, राईट. अँड सिक्स्थ फॉर्म्युला इज टॅन ए मायनस बी. काय फॉर्म्युला याचा, टॅन ऑफ ए मायनस टॅन ऑफ बी upon 1 plus tan A into tan of B, right. So these are very important formulas and you have to remember it. अजूनही लर्न केले नसतील, व्हिडिओ एकदा पॉज करा आणि हे लिस्ट डाउन करून घ्या. क्वेश्चन बघा, काय कंपाऊंड अँगल फॉर्म्युला ऑफ साइन ए प्लस बी. दिस इज साइन ए प्लस बी. सो व्हाट इज द करेक्ट आंसर, साइन ए इंटू कॉस बी प्लस cos of A into sin of B. Option A is correct. Okay, let us see the next question. The angle 1080 in radians is. Okay, कसं फाइंड आउट करणार, बघा काय कॉन्सेप्ट आहे, 360 डिग्री म्हणजे किती असतं, 2 पाय रेडियन. ओके, हे काय झालं, डिग्री मध्ये झाले, दिस इज इन रेडियन. बरोबर आहे. डिग्री आणि रेडियन हे अँगल मेजर करण्याचे काय युनिट्स आहेत, लक्षात ठेवा. सो 1 डिग्री किती येणार आहे, हा 360 इकडे घ्या, किती येईल, 2 पाय अपॉन 360 रेडियन. बरोबर आहे. काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, 1080 डिग्री. या साइडला आपण कितीने मल्टिप्लाय केले, 1080. बरोबर आहे ना, 1 आहे, तुम्हाला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, 1080 ने. सो लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय केलंय तर राईट हँड साइडला पण काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल, इंटू 2 पाय अपॉन 360, राईट. सो कसं सॉल्व्ह करणार आहे, 0 0 इथे कॅन्सल होईल, राईट. तुम्ही 12 ने इथे
डिवाइड करू शकतात. 12 3s are 36, 12 9s are 108, 3 3s are 9. So this is going to be 6 pi. This is going to be 6 pi. So option A is correct. ओके, तर या पद्धतीने कोणताही इथे अँगल दिला असेल तर त्याचं रेडियन मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येईल आता, राईट. ओके, लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. द अँगल 3 पाय बाय 4 रेडियन इन डिग्री इज. बघा, या टाईपचा जेव्हा पण क्वेश्चन येईल तुम्ही डायरेक्ट इथे पायची व्हॅल्यू 180 टाकू शकता. जेव्हा तुम्हाला रेडियन्स कशात कन्वर्ट करायचंय, डिग्री मध्ये. काय शॉर्टकट ट्रिक आहे, तुम्ही 180 टाका, तुम्हाला आन्सर भेटेल. ओके, पायच्या ऐवजी मी काय टाकले, 180 डिग्री. ओके, सो किती येणार आहे, 4 ने इथे डिवाइड होईल. 4 4s are 16, रिमाइंडर किती येईल, 220. सो 4 5s are 20. सो 45 into 4 किती होणार, 180. सो व्हॉट इज 3 into 45, 135 डिग्री. सो आन्सर ऑप्शन नंबर सी. ओके, 180 कधी पुट करायचंय, जेव्हा तुम्हाला रेडियन टू डिग्री कन्वर्ट करायचंय. लक्षात ठेवा, ही एक शॉर्टकट ट्रिक आहे. नेक्स्ट, पुढचा क्वेश्चन बघूया. साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी इज इक्वल टू व्हॉट. ओके ओके, साइन ए प्लस बी याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, जस्ट आपण आता लिहिलाय. काय फॉर्म्युला आहे, साइन ए इंटू कॉस ऑफ बी प्लस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी, राइट. हा झाला साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला. नेक्स्ट, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला लिहूया. काय येईल, साइन ए इंटू कॉस ऑफ बी मायनस कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी, राइट. सो लेट अस डू द मल्टिप्लिकेशन. पहिले साइन ए कॉस बी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. काय येईल बघा, साइन ए कॉस बी इंटू साइन ए कॉस बी किती येणार, साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी. नेक्स्ट, पुढे साइन ए कॉस बी ला या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल. इट विल बी मायनस साइन ए इंटू कॉस ऑफ बी इंटू कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी, राइट. नेक्स्ट, पुढे प्लस काय येईल, कॉस ऑफ ए इंटू साइन ऑफ बी इंटू साइन ऑफ ए इंटू कॉस ऑफ बी. नेक्स्ट, या टर्मने सेकंड टर्मला मल्टिप्लाय करूया. काय येईल, मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी, राइट. सो तुम्ही जर टर्म्स ऑब्झर्व केला, ही जी कंप्लीट टर्म आहे या टर्म्स काय होतील, कॅन्सल होतील. ओके, सो काय उरते आपल्याकडे, काय उरले, साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. अजूनही ऑप्शन भेटलेलं नाही, राइट. सो आणखी आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. तुम्ही या व्हिडिओचे सगळे एमसीक्यू एकदा पुन्हा सॉल्व्ह करून बघितले, समजून घेतले, बाकी कोणतेही एमसीक्यू करण्याची गरज नाहीये. ओके, मी ट्राय केलाय की मॅक्झिमम व्हेरिएशन्स डिफरंट एमसीक्यूजचे या व्हिडिओमध्ये इन्क्लूड करण्याचा, आणि मी प्रत्येक क्वेश्चनच्या रिलेटेड जो पण कॉन्सेप्ट आहे, जे पण फॉर्म्युलेज आहेत, ते पण मी इथे रिवाइज करून देतोय. बाकी आणखी दुसरं काही करण्याची गरज नाही, एवढा व्हिडिओ एक व्यवस्थित करून घ्या. सो साइन स्क्वेअर ए, नाउ कॉस स्क्वेअर बी याला आपण रिप्लेस करू शकतो. कशाने रिप्लेस करू शकतो, 1 मायनस साइन स्क्वेअर बी ने, राइट. मायनस कॉस स्क्वेअर ए ला रिप्लेस करूयात. कशाने रिप्लेस करणार, 1 मायनस साइन स्क्वेअर ए ने इंटू साइन स्क्वेअर बी, राइट. कसं रिप्लेस केलं, आपल्याकडे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे. साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए किती असतो, 1. सो कॉस स्क्वेअर ए किती असेल, 1 मायनस साइन स्क्वेअर ए, राइट. हे इथे यूज केले. परत मल्टिप्लाय करूया. कसं मल्टिप्लाय करणार, साइन स्क्वेअर ए मायनस काय, साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी, बरोबर आहे. पुढे मायनस मायनस काय, साइन स्क्वेअर बी, ओके, मायनस साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी, राइट. बरोबर आहे. सॉल्व करूया. काय येईल, साइन स्क्वेअर ए मायनस
साइन स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. मायनस साइन आतमध्ये केल्यावर काय होईल, ही टर्म काय होईल मायनस, ही टर्म काय होईल प्लस. बरोबर आहे. सो तुम्ही जर केअरफुली ऑब्झर्व केलं, या दोन टर्म्स काय होतील, कॅन्सल होतील. सो काय उरलं, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. सो आहे का ऑप्शन मध्ये साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. ओके, पुन्हा सांगतोय केअरफुली, हे एक्झाम्पल बघा, अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. इथे फॉर्म्युलेस पण तुमचे सगळे रिवाइज होतील आणि डेफिनेटली फक्त बघून हा व्हिडिओ चालणार नाही, तुम्हाला एकदा ते सॉल्व्ह करून बघावं लागेल. राईट. सो होप यू हॅव गॉट दिस क्वेश्चन. Let us see the next question. Evaluate tan 32 degree plus tan 88 degree upon 1 minus tan 32 degree into tan 88 degree. Okay, काय कॉन्सेप्ट आहे, आपण बघितलंय tan a plus b, याचा जो फॉर्म्युला आहे काय आहे, tan of a plus tan of b upon 1 minus tan of a into tan of b. आता जर मी a इज इक्वल टू 32 डिग्री घेतलं आणि b इज इक्वल टू काय घेतलं 88 डिग्री, तर मला काय भेटेल, RHS ला tan 32 प्लस tan 88 अपॉन 1 मायनस tan 32 इंटू tan 88. सो लेफ्ट हँड साइडला काय भेटेल, tan 32 प्लस 88. किती होतं tan 32 प्लस 88, इट विल बी इक्वल टू tan ऑफ 120 degree. Okay, so basically this is nothing but tan 120 degree. आता tan 120 degree कसा फाइंड आउट करणार, this is equal to tan of 120 ला आपण 180 minus 60 लिहू शकतो का, लिहू शकतो. सो 180 डिग्री इट इज रिलेटेड टू, तुम्हाला ही फिगर लक्षात ठेवावी लागेल, 0 डिग्री, 90 डिग्री, 180, 270, 360 डिग्री. हा तुमचा झाला एक्स ऍक्सिस, हा काय झाला वाय ऍक्सिस. सो 180 डिग्री कशाच्या रिलेटेड आहे, एक्स ऍक्सिसच्या रिलेटेड आहे, म्हणून टॅनचं काय राहील, टॅनच राहील. आता 180 मायनस 60 कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये जाणार आहे. बरोबर आहे ना, हा काय झाला तुमचा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. तुम्हाला जर आठवत असेल, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स काय असतात, पॉझिटिव्ह ऑल. सेकंड क्वाड्रंट मध्ये ओनली साइन इज पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट मध्ये ओनली टॅन इज पॉझिटिव्ह, फोर्थ क्वाड्रंट मध्ये ओनली कॉस इज पॉझिटिव्ह. सो 180 मायनस 20 म्हणजे 120 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल, सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल. सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन काय आहे, निगेटिव्ह आहे, म्हणून इथे काय येणार मायनस साइन. सो मायनस, व्हॉट इज tan 60, √3. So correct answer is option number C. Okay. So अतिशय इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे की कोणत्या क्वाड्रंट मध्ये कोणत्या अँगल्स पॉझिटिव्ह होतात. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन इज पॉझिटिव्ह. बघा तुम्ही हे लक्षात ठेवायला या पद्धतीने लक्षात ठेवू शकतात, ऑल शुड हॅव टी अँड कॉफी. फर्स्ट लेटर घ्यायचा, ऑल आर पॉझिटिव्ह, सेकंड मध्ये साइन इज पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये टॅन इज पॉझिटिव्ह अँड फोर्थ कॉस इज पॉझिटिव्ह. राइट. सो होप you have got this question. So if you are liking this series, please do like and share to your friends also. Don't forget to comment in the video so that I also get motivated with it and I can come with new video series for you absolutely free. And if you are new to my YouTube channel, you have not subscribed yet, please do subscribe. You can also join us on the Telegram channel. So hope this example is clear. Next, sin A plus B plus sin A minus B. बघा आपण आता मागच्या वेळेस काय सॉल्व्ह केलं होतं, साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस बी हे सॉल्व्ह केलं होतं.
राईट. आपण त्याच्यात काय केलं होतं, साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला लिहिला होता, त्याच्यानंतर साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला लिहिला होता आणि सिम्प्लिफाय केलं होतं. सेम फॅशन मध्ये पहिले साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला लिहा आणि त्याच्यात काय ऍड करायचंय, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला तुम्हाला ऍड करायचा आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला 100% जमेल. राईट. सिंपल फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. सिम्प्लिफाय करा आणि याचा आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवायचं. राईट. सो दिस इज होमवर्क एक्झाम्पल फॉर यू गाइज. नेक्स्ट, if alpha is equal to 0.4, what is sine 3 alpha? Right. So multiple angle याचे फॉर्म्युले आता आपण रिवाइज करणार आहोत. ओके, सो गेट रेडी. मल्टिपल अँगल म्हणजे काय, साइन 2a हा मल्टिपल अँगल झाला, cos 2a or tan 2a, these are all multiple angles. Sin 3a, cos of 3a and tan of 3a, these are all multiple angles, right? So let us revise the formula. Sin 2a, what is formula? 2 sin a into cos of a. In terms of tan, it is 2 tan a upon 1 plus tan square a, right? दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. Next, cos of 2a. What are the formulas? Cos square a minus sin square a, or it is equal to 2 cos square a minus 1, or it is equal to 1 minus 2 sin square a, or it is equal to 1 minus tan square a upon 1 plus tan square a. हे चारही फॉर्म्युलेस cos 2a चे लक्षात ठेवायचे. राइट. नेक्स्ट, tan 2a. व्हाट इज द फॉर्म्युला ऑफ tan 2a? tan 2a is equal to, yes, 2 tan a upon 1 minus tan square a. Right. So these are formulas related to 2a. Now let us discuss the formulas related to 3a. First is sin 3a is equal to 3 sin a minus 4 sin cube a. Right. Next, cos 3a is equal to 4 cos cube a minus 3 cos of a. Right. And last, that is tan 3a is equal to 3 tan a minus tan cube a upon 1 minus 3 tan square a. Okay, so all these are very important. राइट. जसे आपण कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले लिस्ट डाउन केले होते, त्याच पद्धतीने मल्टिपल अँगलचे फॉर्म्युलेस आहेत. आता एक्झाम्पल बघा. काय एक्झाम्पल आता तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. साइन अल्फा दिलेला आहे. किती दिलेला आहे साइन अल्फा? 0.4. साइन 3 अल्फा, काय आहे साइन 3 अल्फाचा फॉर्म्युला? सी हियर, व्हाट इज द फॉर्म्युला? 3 sin अल्फा minus 4 sin cube अल्फा, which is equal to 3 into sin अल्फा किती दिलेला आहे? 0.4 minus 4 into 0.4 cube. Right. So काय आन्सर काय? सो 3 into 0.4 किती येणार आहे? 1.2. राइट. माइनस 4 into 0.4 cube. What is 0.4 cube? 0.064. Okay, please use the calculator here. Okay, calculate करूयात. Even I don't know the exact answer, मी calculate करतोय. Okay, so 4 into 0.064 किती येते? 0.256. This is equal to 1.2 minus 0.256. So 1.2 minus 0.256. It is coming out as 0.944. आएगा ऑप्शन? यस, ऑप्शन नंबर सी. राइट.
So this slide is going to be very important. Please revise all the formulas of trigonometry. आणि in case अजूनही तुम्ही जर फॉर्म्युलाची लिस्ट बनवली नसेल, व्हिडिओ पॉज करून एकदा लिस्ट बनवून घ्या. राइट? Okay. So hope this example is clear. Correct answer is option number C. Let us see the next question. The value of sine of minus 330 degree. बघा, sine of minus theta. काय आहे sine of minus theta? It is nothing but minus sine theta. So sine of minus 330 degree. It is going to be equal to minus sine 330. Okay? हा झाला फर्स्ट पॉइंट. आता आपण sin 330 कसं फाइंड आउट करू शकतो? दिस इज नथिंग बट sin 330 ला कसं लिहिणार? 360 minus 30. Okay, right. Again we are going to draw our basic figure. This is a unit circle. 0 degree, 90, 180, 270. This is 360. This is your x axis, this is your y axis. Okay, कशा पद्धतीने सॉल्व करायचंय? हा अँगल चेक करायचा. 360 डिग्री कुठे आहे तो? बघा, हा 360 डिग्री कुठे आहे? एक्स ऍक्सिस वर. एक्स ऍक्सिस वर असेल तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय होतं? चेंज होत नाही. sin 30 लिहून घ्या. आता 360 minus 30, सी हियर, हा अँगल कसा मेजर होणार आहे? दिस इज अवर स्टार्टिंग पॉइंट. 360 minus 30 कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे तो? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो? निगेटिव्ह असतो, म्हणून इथे काय येणार? मायनस साइन येणार. बघा, दिस इज युअर फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ क्वाड्रंट. इथे ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह, ओनली साइन इज पॉझिटिव्ह, टॅन इज पॉझिटिव्ह, हियर कॉस इज पॉझिटिव्ह. 330 डिग्री कोणत्या क्वाड्रंट मध्ये जातोय? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो? निगेटिव्ह, म्हणून इथे काय येणार? मायनस साइन येणार. So minus, what is sin 30? 1/2. Okay. So what will be your answer? बघा, ही कसली व्हॅल्यू झाली? sin 330 डिग्रीची व्हॅल्यू झाली. Okay, it is what? Minus half. So this is equal to minus sin 330. किती कॅल्क्युलेट केलंय? मायनस हाफ. मायनस मायनस काय? प्लस. So it is going to be 1/2. So correct answer is option number D. Right? I hope this example is clear to everyone. Next, for any angle theta, what is cos 3 theta? आता आपण डिस्कस केलेलं आहे. cos 3 theta is what? 4 cos cube theta minus 3 cos theta. Right? Next. Okay, what is cot 2 theta plus cosec 2 theta? सिम्प्लिफाय करायचंय. बघा, कॉट फंक्शन काय असतं? कॉस अपॉन साइन, बरोबर आहे. आणि कोसेक काय असतं? 1 अपॉन साइन. सो दिस इज नथिंग बट 1 प्लस कॉस 2 थीटा. डिनोमिनेटर सेम आहे, यू कॅन ऍड दी न्यूमरेटर. राइट? ओके, कसं सिम्प्लिफाय करणार पुढे? व्हेरी इंपॉर्टंट स्टेप. बघा, 1 plus cos 2 theta, it is nothing but 2 cos square theta, and sin 2 theta, याचा फॉर्म्युला काय आहे? 2 sin theta into cos of theta. So 2 get cancel and 1 cos theta get cancel. So cos theta upon sin theta. बघा, काय उरले न्यूमरेटरला? cos theta, खाली काय उरले? sin theta, which is nothing but cot of theta. So correct answer is option number C. राइट? इंपॉर्टंट एग्जांपल है, लक्षात ठेवा. नेक्स्ट, व्हाट इज द वैल्यू ऑफ sin 210 डिग्री एंड sec 3660 डिग्री? राइट, इंडिव्हिज्युअली आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करणार आहे. पहिले घेतोय मी tan 210 डिग्री. सो sin 210 ला कसं लिहिणार आपण? 180 plus 30. अगेन sin 180, it is related to x axis, म्हणून sin चं चेंज होणार आहे का? नाही. सो इट विल बी sin 30 डिग्री. आता 210 डिग्री हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे? म्हटल्यास आपण फिगर ड्रॉ करूया तिथे. ही बेसिक फिगर तुम्हाला लर्न पाहिजे. 0, 90, 180, 270, 360.
राईट. क्वाड्रंट्स पण एकदा लिहून घेऊया म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. राईट. ओके. 180. दिस इज 180 प्लस 30. इट विल बी इन थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतो का? नाही, इट इज निगेटिव्ह. सो इट इज व्हॉट? मायनस हाफ. ओके. राईट. साइन 210 डिग्री फाइंड आउट केला. पुढे फाइंड आउट करूयात सेक 3660 डिग्री. ओके. कसं स्प्लिट करणार? कॅन वी राईट लाईक दिस 3600 प्लस 60 डिग्री. बरोबर आहे. आता 3600 हा अँगल कशाच्या रिलेटेड आहे? एक्स ऍक्सिसच्या रिलेटेड आहे की वाय ऍक्सिसच्या रिलेटेड आहे? बघा, 3660 हा अँगल कसा मेजर होणार आहे? जर मी ते युनिट सर्कल ड्रॉ केलं, सो दिस इज 360. 1 रिव्होल्यूशन, सेकंड रिव्होल्यूशन, थर्ड रिव्होल्यूशन, असे तुम्हाला किती रिव्होल्यूशन करावे लागतील? 10 रिव्होल्यूशन. बघा, एक रिव्होल्यूशन म्हणजे किती? 360 डिग्री. आपल्याला किती पाहिजे? 3600. बरोबर ना? 3600. मग आपल्याला इथे किती लागतील? 10 रिव्होल्यूशन कंप्लीट करावे लागतील. ओके. सो 3600 इट इज रिलेटेड टू एक्स ऍक्सिस, म्हणून सेकचं काय राहणार? सेक 60. बरोबर. सेकचं काय राहील? सेकच राहील. आता 3660 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे? इट विल गो इन फर्स्ट क्वाड्रंट. बघा, 10 रिव्होल्यूशन कंप्लीट केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहात. लक्षात घ्या, 10 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 10 रिव्होल्यूशन तुम्ही या पॉइंट वर येणार, म्हणजे 3600 हा अँगल झाला प्लस 60 डिग्री. सो यू विल गो इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सेक काय असतो? सगळे ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय असतात? पॉझिटिव्ह असतात. सो इट इज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. सेक 60 डिग्री किती असतो? सेक 60 डिग्री बघा, कॉस ऑफ 60 डिग्री किती असतो? हाफ. मग सेक 60 डिग्री किती येणार आहे? इट विल बी 2. राईट. सो देअरफॉर साइन 210 इंटू सेक 3660 किती येणार आहे? बघा, साइन 210 किती आलं? मायनस हाफ इंटू किती आलं? हे 2. 2 will get cancelled. It will be -1. So correct answer is option number C. Right. So hope you are getting all these examples are very important from exam point of view. कधी कधी फक्त साइन 210 विचारतील, कधी कधी फक्त सेक 3660 विचारतील. Right. So hope you have got how we are finding both the trigonometric functions. So let us discuss the next question. Right. So I am giving you this example as homework. राईट. सगळेच एक्झाम्पल मी सॉल्व्ह केले, तुम्ही प्रॅक्टिस कधी करणार आहे? राईट. सो बघा, मी फक्त अँगल स्प्लिट कसे करायचे ते सांगतोय. राईट. कॉन्सेप्ट मी सांगतोय, फाइंड आउट तुम्हाला करायचंय. 570 डिग्री आहे. कसं लिहिणार? 570 डिग्रीला 540 प्लस 30. 510 डिग्री आहे, याला कसं स्प्लिट करणार? 540 मायनस 30 डिग्री. हा 540 इट विल बी अँगल रिलेटेड टू व्हॉट? वाय ऍक्सिस. बघा, हा अँगल किती झाला? 270. बरोबर आहे का? 540 डिग्री कसा येणार आहे? सी हियर, दिस इज 0, दिस इज 90, दिस इज 180, दिस इज 360 डिग्री. सॉरी, दिस इज व्हॉट? 270. दिस इज व्हॉट? 270. राईट. अँड दिस इज व्हॉट? 360. बघा, 360 मध्ये तुम्ही जर 180 ऍड केलं तर किती येत आहे? 0, 4, 540. बरोबर आहे. सो दिस इज व्हॉट? 360 डिग्री. 360 प्लस 180. सो 540 कुठे येणार आहे? ऑन एक्स ऍक्सिस. हा अँगल कुठे येणार आहे? ऑन एक्स ऍक्सिस. लक्षात ठेवा. राईट. नेक्स्ट, या पद्धतीचं आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले. साइन मायनस 330. साइन ऑफ मायनस थिटा काय असतो? मायनस साइन थिटा. त्या पद्धतीने सॉल्व्ह करायचंय. अँड व्हॉट इज कॉस ऑफ मायनस थिटा? कॉस ऑफ मायनस थिटा इज नथिंग बट कॉस थिटा. राईट. सो कॉस ऑफ मायनस 390 डिग्री कसं सॉल्व्ह करणार? कॉस ऑफ मायनस थिटा इज नथिंग बट कॉस ऑफ थिटा. So this is what? Cos of 360 plus 30.
right? So 360 it is related to x axis, म्हणून cos चं काय राहील cos 30. 360 plus 30 कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल? फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये cos काय असतो? पॉझिटिव्ह. सो इट इज नथिंग बट प्लस √3/2, राईट? सो एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि याचा आन्सर काय ऑप्शन आहे डेफिनेटली मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. ओके. The value of cos 3 theta upon cos theta plus sin 3 theta upon sin theta is equal to what? Formula based question है. Cos 3 theta, what is the formula? 4 cos cube theta minus 3 cos theta upon काय येणार? Cos theta plus sin 3 theta. 3 theta चा फॉर्म्युला काय? 3 sin theta minus 4 sin cube theta upon sin of theta. न्यूमरेटर स्प्लिट करूयात. काय भेटेल? 4 cos cube theta upon cos theta किती भेटणार? 4 cos square theta minus cos theta कॅन्सल होईल, किती भेटेल? 3 प्लस 3 sin theta upon sin theta किती भेटेल? 3 minus 4 sin square theta. So 3 it will get cancel out. So this is या दोन टर्म मधून 4 कॉमन आहे. 4 in bracket cos square theta minus sin square theta. This is the formula of what? Cos of 2 theta. So 4 cos 2 theta is the correct answer. Right? So I hope you are getting these examples. These are very important. And please do like and share with your friends also. त्यांना पण शेअर करा किंवा तुमचा एखादा कॉलेजचा ग्रुप असेल नक्की MCQs शेअर करा. राईट? हे फ्री व्हिडिओ सिरीज आहे, तुम्हाला फक्त शेअर करायचं आहे. It can be of help to most of your friends. Next, sec theta minus 90 degree. See here how to find this. इथून मी मायनस साइन जर कॉमन घेतलं तर मला काय लिहावं लागेल? बरोबर आहे का? मायनस साइन मी इथून कॉमन घेतोय. नाउ आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, कॉस ऑफ मायनस थीटा काय असतो? कॉस थीटा असतो. सो 1 अपॉन कॉस ऑफ मायनस थीटा काय येणार आहे? दोन्हीकडे मी रेसिप्रोकल घेतलंय. So 1 upon cos काय असतो? Sec of minus theta, which is nothing but sec theta. So sec of minus 90 minus theta is nothing but sec 90 minus theta. Okay. So 90 degree, it is related to y-axis. So you have to convert sec to cosec theta. 90 minus theta, it will go in first quadrant. First quadrant मध्ये sec काय असतो? Positive असतो. So give here positive sign. So value of sec theta minus 90 is nothing but cosec theta, right? So hope you have got this question. Now the last question of this part, the value of cos 20 degree into cos 40 degree into cos 80 degree is equal to what? Okay, very important question. So what I am going to do, let us divide and multiply with 2 sin 20 degree. 2 sin 20 degree into cos 20 degree into cos 40 degree into cos 80 degree. बरोबर आहे? काय केलंय? मल्टिप्लाय अँड डिवाइड विथ 2 sin 20 degree. बघा इथे जर या दोन टर्म परत कॅन्सल केल्या तर मला परत हेच ओरिजिनल आपलं एक्झाम्पल भेटणार आहे. आपण काय ओरिजिनल एक्झाम्पल चेंज नाही करत आहे. So 1 upon 2 sin 20 degree into what is this? 2 sin theta into cos theta काय असतं? sin 2 theta. So sin 2 into 20, it will be sin 40 degree, right? Into पुढच्या टर्म्स काय आहेत? cos 40 degree into cos 80 degree. कळतंय का? Now I am going to multiply and divide with 2 into 2 into sin 40 into cos 40 into cos 80 degree. बरोबर आहे? So this is nothing but 1 upon 4 sin 20 degree. What is this? 2 sin theta into cos theta आता solve केलंय, which is nothing but sin 2 theta. 2 into 40, it is nothing but 80 into cos of 80 degree. Again, you have to multiply and divide with 2. So into 2 into 2. So which is nothing but 1 upon 8 sin 20 into what is this? This is nothing but sin 160 degree. बरोबर है ना? Right.
So this is equal to 1/8 into sine 20 into what is sine 160. याला आपण 180 minus 20 लिहू शकतो का? राइट, लिहू शकतो 1/8 into sine 20. Now 180 minus 20, sine 180 minus 20, 180 it is related to x-axis म्हणून sin चं काय राहील, साइनच राहणार आहे, so it will be sine 20. 180 minus 20 कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाणार आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये जाणार आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन काय असतो, पॉझिटिव्ह, so it will have the positive sign, right? So you can cancel out this, so which is nothing but 1/8. So correct answer is option number D. Okay, please solve this example carefully. This is one of the most important example of this part number 1, right? Okay, so basically we are using sin 2 theta चा फॉर्म्युला आपण काय करतो इथे यूज करतोय. sin 2 theta काय असतं, 2 sin theta into cos theta, which is nothing but, बघा एकदा पुन्हा एकदा रिवाइज करूयात काय काय केलंय आपण इथे. याला आपण काय लिहिलं, sin 40 डिग्री लिहिलं. ओके, 2 sin 40 into cos 40, याला आपण काय लिहिलंय, sin 80 डिग्री लिहिलंय. आणि 2 sin 80 into cos 80, याला काय लिहिलंय, sin 160 डिग्री, right? And sin 180 minus 20, it is nothing but sin 20, right? So hope you have got this example. पुन्हा सांगतोय, एकदा व्यवस्थित सॉल्व करून बघा. इन केस तुम्हाला कुठे अडचण आली, तुम्ही परत एकदा व्हिडिओ रेफर करू शकता. So hope this example is clear. So this is the part number 1 of the MCQs on trigonometry. Definitely I will try my best to upload the second part of it as soon as possible. Till then, please hit the notification bell, like us on Facebook and join us on the Telegram channel, and don't forget to subscribe my YouTube channel. And a very good news, we have completed the 2000 plus subscriber on our YouTube channel. So I thank you each and every subscriber here, and please keep loving our YouTube channel, and please don't forget to share with your friends also. It's a completely free series. Please share to your friends on your college groups also, so that student will get benefited with it, right? It's a kind of social work. It's a free series आहे. डेफिनेटली तुम्ही ऍटलीस्ट शेअर तर करू शकता, किंवा तुमच्या स्टेटसवर ऍटलीस्ट लिंक शेअर करू शकतात, राईट? जर मी तुमच्यासाठी फ्री प्रॉपर व्हिडिओ सिरीज बनवतोय, ऍटलीस्ट यू कॅन डू दिस फॉर माय युट्यूब चॅनल. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.